दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो. तर तेच गोल्याला सांगते मी आणि तो बघा कसा करतोय की दिवे हे लाईटवरचे आहेत आणि चेक करत होतो ते कसे चालतात का नाही. ते म्हणजे नवीन आल्यात ते मार्केटमध्ये, तर मी म्हणलं बघावं ते लावून कसे आहेत काय नाही. तर मी आणले होते 5-6 तर आहेत म्हणजे चांगले क्वालिटी आहे बऱ्यापैकी. तर मी इथं किराणा भरत होते. किराणा भरून झाल्यानंतर मला आज चिवडा वगैरे बनवायचा होता. म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे, पण मी आज म्हणजे लेट झालं मला टाकायला, कामामुळे जमलंच नाही. तर मी हे सगळं आवरून घेणार आहे आणि हे आवरून झाल्यानंतर मला चिवडा बनवायचा आहे. तर मग मी चिवडा बनवण्यासाठी सगळं साहित्य जमा केलं व चिवडा बनवायला घेतला. आणि हे बघा मी इथं 2 प्रकारचा चिवडा बनवणार आहे. एक म्हणजे मुरमुरे साधे आपले आणि दुसरे म्हणजे ते पातळ पोहे असतात त्याचा पण चिवडा बनवणार आहे. आणि चकलीचा व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे. चकल्या बनवून झाल्यात, लाडू बनवून झाल्यात. लाडूचा व्हिडिओ नाही टाकला, बट चकलीचा टाकलेला आहे. आणि शंकरपाळ्याचं पण लवकरच टाकणार आहे, पण ते उद्या बनवणार आहे मी. आणि आज ह्या चिवडाच बनवणार आहे. तर हे सगळं आवडायला खूप उशीर झाला. जरी व्हिडिओ तुम्हाला फास्ट दिसत असला तरी तो बनवायला खूप म्हणजे हे सगळं बनवायला खूपच वेळ लागतो. मेहनत खूप असते याच्यामागे. आणि हे सगळं झाल्यानंतर मला बाकीची कामं पण आवरायची होती. तर फायनली ते चिवडा माझा बनवून झालेला आहे. आमचा रुद्रा चेक करतोय कसा झाला आहे तो. तर बघा खायच्या अगोदरच सांगतोय की मस्त झाला आहे. आणि हे सगळं माझं फराळाचं बनवून झालं तर मी दाखवते. आणि दिवे म्हणजे आज काही एवढं डेकोरेशन केलं नाही, साधंच आपले दिवे वगैरे लावलेत. भरपूर काम आहे त्याच्यामुळे जसं जमल तसं आवरत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. असा गेला माझा दिवस. तर तुमचा कसा गेला नक्की सांगा. चलो बाय.